नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्या वाचकांचं आणि सगळ्या रसिकांचं अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा देते. मंडळी, नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे आणि आजचा जो साहित्याच्या पारावरचा भाग आहे तोही थोडासा नवीन स्वरूपात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कसा वाटतोय ते आम्हाला जरूर कळवा. नवीन वर्ष सुरू झाले आणि येत्या 4 तारखेला म्हणजे 4 जानेवारीला इंदिराबाई संत यांची जयंती आहे. इंदिराबाई म्हणजे ओल्या उमाळ्याची कविता महाराष्ट्राला देणाऱ्या एक कवयित्री. इंदिराबाई म्हणतात, अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी आणि मनाच्या अवकाशावरी मनोरथांची आतषबाजी. खरोखरच जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं ना, तेव्हा अशी अनेक मनोरथ आपल्या सगळ्यांच्या मनात फेर धरून नाचायला लागतात. इंदिराबाईंनी फार लहान वयातच लेखनाला सुरुवात केली. म्हणजे त्यांचे वडील त्यांच्याकडून काही स्तोत्र म्हणवून घेत, त्यांची आई सकाळी भूपाळ्या म्हणवून घेई आणि अशा पारंपरिक रचनांमधून त्यांची आणि कवितांची ओळख झाली. आणि मग फुलांची परडी नावाची एक वही त्यांनी तयार केली, ज्यामध्ये स्वरचित कविता होत्या. हे असं सगळं छान चालू असतानाच इंदिराबाई जेव्हा 7 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील गेले आणि त्यानंतर तापट अशा काकांच्या धाकातच त्यांना राहावं लागलं. आणि मग ती फुलांची परडी, ती कवितांची वही, ती देखील लपवूनच ठेवावी लागली. त्यानंतर पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना नामा संत भेटले. पुढे त्यांचा विवाह झाला, पण दुर्दैवाने तो विवाह देखील अल्पायुषी ठरला. या सगळ्या स्थित्यंतरांमधून जाताना प्रेम, हर्ष, दुःख, वेदना, विरह ह्या सगळ्या गोष्टींमधून जाताना, हे सगळं साहताना इंदिराबाईंच्या बरोबर होती त्यांची कविता. इंदिराबाईंचे 10 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, ललित संग्रह प्रसिद्ध आहेत, काही बालसाहित्य लिहिलेलं आहे, संपादनं देखील आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये इंदिराबाई आणि कविता हे जे समीकरण आहे हे आपल्या सगळ्यांनाच अधिक जवळचं वाटतं. आणि म्हणूनच आजचा साप्ताहिक साहित्य मैफिलीचा जो भाग आहे तो कवितेचा असणार आहे. आजच्या मैफिलीत भाग घेणाऱ्या कवयित्री आणि गझलकारा प्रतिभा सराफ, कवी सतीश सोळांकूरकर आणि वाचक म्हणून सहभागी होणाऱ्या प्राध्यापिका रजनी कुलकर्णी आणि अभिनेते सागर तळाशीकर या चौघांचंही साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. प्रतिभा सराफ यांचा गझल संग्रह दुःख माझे कोवळे आणि सतीश सोळांकूरकर यांचा कविता संग्रह तिन्ही सांजेची भुलावण ह्या 2 पुस्तकांचा आस्वाद आज आपण आजच्या साहित्य मैफिलीतून घेणार आहोत. प्रतिभा सराफ या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. कविता, गझल, कथा, ललित व्यक्तिचित्रण, कादंबरी अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातली 7 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत, ज्या पुस्तकांना 47च्या वर पुरस्कार लाभलेले आहेत. मी प्रतिभा माझी प्रतिभा नावाचा स्वरचित कवितांचा कार्यक्रम त्या करत असतात. ललित मासिकात दृष्टिक्षेप हे पुस्तक परीक्षणावरचं जे सदर आहे ते त्या लिहित असतात. चेहरे मी पाहिले अन पाहिला तव चेहरा, चेहरे मी पाहिले अन पाहिला तव चेहरा, मग पुन्हा कोणावरी ना भाळता आले मला, असं म्हणणाऱ्या प्रतिभाताई. प्रतिभाताई, मला असं सांगा की या आधी तुमचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि तरीही तुम्ही गझलेकडे कधी आणि कशा वळलात? विशेषतः गझल हा जो प्रकार आहे तो व्याकरण सांभाळून रचना करण्याचा प्रकार आहे. काय सांगाल? नमस्कार, मी प्रतिभा सराफ. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर या कार्यक्रमात मी माझ्या ग्रंथालीनेच प्रकाशित केलेल्या दुःख माझे कोवळे या संग्रहावर बोलणार आहे. आत्ता मृण्मयीने मला जो प्रश्न विचारला की गझलकडे कसे वळलात, मी जेव्हा नव्याने कविता लिहित होते आणि काव्य स्पर्धांमध्ये भाग घेत होते तेव्हा पनवेलच्या एका कार्यक्रमात साधारण 150 कवींनी एका काव्य स्पर्धेत भाग घेतला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये
माझ्या कवितेचा 7वा किंवा 8वा नंबर असावा. पहिल्या 10 कवींना कविता सादर करण्याची संधी मिळाली आणि 10 कविता झाल्यावर त्या कार्यक्रमासाठी आलेले सुप्रसिद्ध गझलकार डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी मला त्यांचा संग्रह शब्द झाले सप्तरंगी भेट दिला आणि ते म्हणाले की आजच्या सगळ्याच कविता चांगल्या होत्या, पण मला सर्वात आवडलेली आजची कविता म्हणजे प्रतिभा सराफ यांची आई ही कविता. त्या दिवशी चहा पाण्याच्या कार्यक्रमात त्यांनी मला सांगितलं की चेंबूरला सुप्रसिद्ध गझलकार मनोहर रणपिसे राहतात, त्यांच्याकडे तू जा आणि थोडंसं गझलविषयी मार्गदर्शन घे. पण माझ्या इतर कामांमध्ये मला कधी वेळच झाला नाही. पण मला शब्द झाले सप्तरंगी हे हातात आल्यापासून खरंच गझल आवडू लागल्या खऱ्या अर्थाने. त्यानंतर एकदा माझी मैत्रीण ज्योती हिने आपल्या घरी एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता, जिथे आनंदी यात्री प्रसाद कुलकर्णी आले होते, सुप्रसिद्ध गझलकार सदानंद डबीर आले होते, संगीता होती, मनोहर होते. एक छोटासा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांनी कविता गझल म्हटल्या. त्या कार्यक्रमात डबीर सरांनी आपली एक रचना ऐकवली आणि ती रचना डोक्यात घेऊनच मी घरी आले आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी डबीर सरांचा मला फोन आला आणि त्यांना मी माझा प्रसिद्ध झालेला संग्रह मात्र एक नाही हा दिलेला होता आणि तो वाचून त्यांनी मला तो फोन केला होता आणि ते म्हणाले की तुझ्या या संग्रहातील काही रचना या गझल सदृश आहेत, त्यामुळे तू उत्तम गझल लिहू शकशील. आदल्या दिवशी सरांची ऐकलेली गझल आणि दुसऱ्याच दिवशी सरांचा हा फोन, त्यामुळे खऱ्या अर्थाने मी गझलकडे वळले. आणि जेव्हा तू दुसरा प्रश्न विचारलास की ही गझल तंत्रानुगामी असते का, होय असते. आणि त्यामुळे त्याचं तंत्र शिकण्यासाठी मी केव्हाही डबीर सरांना फोन करू लागले आणि न कंटाळता त्यांनी त्याचं व्याकरण मला समजावून सांगितलं. पण त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की जितकं व्याकरण महत्त्वाचं तितकंच गझलियत ही फार महत्त्वाची आणि ती मात्र चांगला प्रतिभावान कवी असेल त्याला शक्य होते. ती मात्र शिकण्यासाठी खरंच काही वेळ जावा लागतो. एक म्हटला 2 शेर ऐकवते की लिहिता लिहिता अर्थ बदलले, कडवे पुढचे सुचले नाही. लिहिता लिहिता अर्थ बदलले, कडवे पुढचे सुचले नाही. यमकांना मी गोळा केले, कविता लिहिणे जमले नाही. यमकांना मी गोळा केले, कविता लिहिणे जमले नाही. दाद ऐकुनी रसिकांची मी, सुखावले पण दुखावलेही. दाद ऐकुनी रसिकांची मी, सुखावले पण दुखावलेही. वाह वाहच्या पांढरपेशा, मैफलीत मी रमले नाही. वाह वाहच्या पांढरपेशा, मैफलीत मी रमले नाही. आणि शिरस आहे की थोडे झुकले असते तर मी नक्की चढले असते वरती. थोडे झुकले असते तर मी नक्की चढले असते वरती. संधी येता कोणापुरती, किती झुकावे कळले नाही. संधी येता कोणापुरती, किती झुकावे कळले नाही. तर अशा तऱ्हेने जेव्हा गझलचा प्रवास सुरू झाला तेव्हा सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे असतील किंवा प्रवीण दवणे असतील किंवा विठ्ठल वाघ असतील, या लोकांनी सुरुवातीच्या काळातच खूप कौतुक केलं आणि प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे कविता संग्रहानंतर 2 हा गझल संग्रह प्रसिद्ध झाला. सतीश सोळांपूरकर हे भाभा अनुसंधान केंद्रामध्ये कार्यरत आहेत. 6 कविता संग्रह, 2 ललित लेख संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. ध्वनिमुद्रिका देखील त्यांच्या कवितांच्या झालेल्या आहेत आणि
वेगवेगळे जे आकाशवाणी केंद्र आहेत किंवा दूरदर्शनच्या ज्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत त्यांच्यावर त्यांनी कविता सादरीकरण केलेलं आहे. अणुऊर्जा आयोग भारत सरकारद्वारा मेरिटोरियस अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. जनकवी पी सावळाराम पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार, आविष्कार ठाणेभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे भाभा अणुसंधान केंद्र, मराठी विज्ञान परिषद यांच्यासाठी शीर्षकं गीतं त्यांनी लिहिलेली आहेत. मला वाटतं की हे सगळे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेतच, पण आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत घडलेली आहे, म्हणजे ते स्वतः इंदिराबाई संत यांना भेटलेले आहेत. इंदिराबाईंनी त्यांच्या कविता वाचलेल्या आहेत आणि त्या कवितांवर इंदिराबाई बोलल्या देखील आहेत. मला असं वाटतं की हा कुठल्याही कवीसाठी एक फार मोठा पुरस्कार आहे. कविता त्यांच्यासाठी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर सतीशजी, मला असं सांगा की कविता तुम्हाला कधी भेटली, कुठे भेटली, आणि असा कधी विचार तुमच्या मनात आलाय का हो की कविता नसती तर काय झालं असतं? कविता कशी भेटली? चांगला प्रश्न आहे खरं म्हटलं तर. कविता मलाही माझ्या प्राथमिक शाळेतल्या ज्या कविता शिकवल्या गेल्या त्या कवितातून भेटली असं मला वाटतं. त्यावेळेला ज्या कविता आम्हाला शिकवल्या गेल्या त्या सगळ्या कवितांचा प्रभाव माझ्यावर तेव्हाही होता, आजही आहे. मला वाचनाची प्रचंड आवड होती जी माझ्या आईकडून आली आणि त्यातूनच मला कवितेची वाट मिळत गेली असं मला वाटतं. 8वी-9वीत असताना मी पहिली कविता लिहिली आणि त्यानंतर माझ्या कवितेचा प्रवास सुरू झाला असं मला वाटतं. अजूनही असंही विचारता येणं शक्य आहे की कविताच का, आणि कविता नसतं तर आणखी काय झालं असतं, किंवा मी काय लिहिलं असतं, किंवा मी काय वाचलं असतं, किंवा मी आणि कुठल्या माध्यमातून व्यक्त झालो असतो. तर याचं उत्तर देणं थोडंसं कठीण आहे मला. याचं कारण असं आहे की मला अभिव्यक्त होण्यासाठीचं सशक्त माध्यम म्हणून कविता माझ्याजवळ आली. मी तिच्याजवळ गेलो आणि बघता बघता आम्ही एकमेकांचे झालो असं मला वाटतं. हा कार्यक्रम साजरा होत असतानाच 4 जानेवारी आपल्याला माहिती आहे की इंदिरा संतांचा जन्मदिवस किंवा जयंती असते 4 जानेवारीला. एक आठवण आहे अक्कांची. वासंती मजुमदार नावाच्या चित्रकार आणि ज्येष्ठ कवयित्री यांच्याशी माझा स्नेहबंध होता आणि त्यांच्या घरी इंदिरा संत आलेल्या असताना त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा आणि माझ्या काही कविता ऐकवण्याचा मला योग आला होता. ही आठवण मला या ठिकाणी नमूद करावी अशी वाटते. आणि त्यावेळेला जेव्हा मी कविता, अर्थात त्यावेळेला माझ्या त्या पत्रास, कारण की या कविता संग्रहाचं कामही सुरू होतं, तेव्हा अक्का म्हणाल्या होत्या की छंदामध्ये तुम्ही कविता लिहिता, मुक्तछंदामध्येही लिहिता, दोन्ही उत्तम प्रकारे लिहू शकता, पण अभिव्यक्त होण्यासाठी मुक्तछंद हा तुमच्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं, असं तेव्हा अक्काने मला सांगितलेलं होतं. आणि पुढे जेव्हा आदरणीय ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्याशी संबंध आला, स्नेहबंध जोडले, तेव्हा त्यांनी मला एक सविस्तर पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्येही त्यांनी आवर्जून याचा उल्लेख केला होता की सोळांकूरकर, तुम्ही मुक्तछंदासाठी आहात. मुक्तछंद तुम्हाला ही अंतर्भूत लय घेऊन तुमच्या आतून बाहेर येण्यासाठी धडपडतो, त्याला सोडू नका. ही उत्तम अभिव्यक्तीची भाषा तुमच्यासाठी होऊ शकते असं शिरीष पै ताईंनी लिहिलेलं मला आठवतं आहे. सतीशजी, तुमच्या कवितांना मातीचा गंध आहे आणि तुमची एक कविता आहे आई नावाची. छोटीशी कविता आहे, मला नक्कीच ती इथे सगळ्यांना ऐकवायला आवडेल. आई. आजही रस्ता ओलांडताना आई घट्ट धरून ठेवते माझा हात. अगदी लहानपणी मला शाळेत पोहोचवताना धरून ठेवायची तसा. रात्री गाढ झोपेत सुद्धा पकडून ठेवते ती स्वतःचा उजवा हात डाव्या हाताने घट्ट. स्वप्नामध्ये सुद्धा मी एकट्याने रस्ता ओलांडू नये म्हणून.
मी जसा जसा मोठा होत जात आहे ती अजून लहान लहान होत जाते आहे. तिच्या मोठेपणाची सावली मला पुरून उरते आहे. तिच्या मोठेपणाची सावली मला पुरून उरते आहे. अशा ह्या ज्या कविता आहेत त्या ऐकल्यावर असं कुठेतरी थांबावं लागतं. म्हणजे त्या कवितेचा प्रभाव इतका असतो की वाचक म्हणून मला असं वाटतं की थांबावं लागतं थोडा वेळ. तर कवी म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल? हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. माझ्या कविता वाचताना थोडंसं थांबावं लागतं, कारण तो जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याकडे येत असताना त्याचा धक्का आपल्याला जाणवतो, असं अनेक वाचकांनी मला सांगितलेलं आहे. अजून एक मुद्दा तुम्ही जो म्हणाला तोही बरोबर आहे की या सगळ्या कवितांच्यामध्ये गावाकडचे अनुभव अधोरेखित होताना दिसतात. आणि ते तसं साहजिकच आहे. त्याचं कारण असं आहे की माझं सगळं बालपण हे सोळांकुर नावाच्या अतिशय छोट्या पण तितक्याच निसर्गरम्य खेडेगावामध्ये गेलेलं आहे. तिकडचा सगळा निसर्ग, ती शाळा, ती नदी, ती देवळं, तो सवतीचा कडा, तो पारदेव, ह्या सगळ्या गोष्टी आणि तिकडची ती शेती भाती आणि त्या शेताभातांमध्ये राबणारी सगळी मंडळी ही मी जवळून पाहिलेली आहेत. आणि त्यांचे अनुभव माझ्या कवितांमधून जागोजागी येताना आपल्याला दिसतात, जाणवतात. आणि त्यातून वेगळं असं होता येत नाही. म्हणजे मलाच कधी कधी आश्चर्य वाटतं की गेली जवळजवळ 35हून अधिक वर्ष मी मुंबईमध्ये राहतो आहे, पण शहराच्या बाबतीतल्या किंवा शहराचा आशय आणि विषय असलेल्या कविता फार कमी लिहिल्या गेल्या माझ्याकडून. आजही जी कविता मला सापडते, भेटते, ती गावाकडच्या मातीचा गंध घेऊन येते असं मला वाटतं. 4 जानेवारीला इंदिरा संत यांची जयंती आहे आणि प्रतिभाताई ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी तुमच्या कवितांबद्दल असं लिहिलेलं आहे की प्रतिभा सराफ यांच्या काही कवितांमध्ये इंदिरा संतांच्या त्याच दुःखाचा प्रवाह जाणवतो. त्यांनी पुढे असंही लिहिलं की अर्थात ते अनुकरण नाही. ह्याच अनुषंगाने मला दुःख माझे कोवळे ह्या शीर्षकाची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. हो, माझ्या आयुष्यात एक काळ असा आला की मी केवळ गझल लिहित होते आणि त्याच्यात मी एक अशी गझल लिहिली होती की माळले कवटाळले मी दुःख माझे कोवळे, माळले कवटाळले मी दुःख माझे कोवळे, एकटीने भोगले मी दुःख माझे कोवळे. त्रस्त एकाकी जिण्याचा भार जेव्हा वाढला, त्रस्त एकाकी जिण्याचा भार जेव्हा वाढला, साथ आहे बोलले मी दुःख माझे कोवळे, साथ आहे बोलले मी दुःख माझे कोवळे. आणि या संग्रहातनं बहुतेक गझल या दुःखाच्या आहेत आणि म्हणूनच या संग्रहाचं नाव मी दुःख माझे कोवळे असं ठेवलं. सतीशजी, तुमच्या 8 पुस्तकांपैकी तिन्ही सांजेची भुलावण हे पुस्तकच आजच्या मैफिलीसाठी निवडावं असं तुम्हाला का वाटलं? अर्थात प्रत्येक कवीसाठी, लेखकासाठी त्याची प्रत्येक कलाकृती ही खास असते, पण विशेषतः हे पुस्तक जे आहे तिन्ही सांजेची भुलावण हे तुमच्यासाठी काय आहे? याआधी माझे 6 कविता संग्रह आणि 2 ललित लेख संग्रहही प्रकाशित झालेले आहेत. तिन्ही सांजेची भुलावण यामध्ये तिन्ही सांजेच्या सगळ्या प्रहरांच्या कविता एकत्रित करण्यात आलेल्या आहेत. तिन्ही सांज हा माझा आवडता प्रहर आहे. दिवस अजून संपायचा आहे, रात्र अजून सुरू व्हायची आहे आणि एका मधल्याशा गूढ पारावर आपण उभे राहतो. तो प्रहर असतो तिन्ही सांजेचा आणि तो मला खूप जवळचा असा वाटत आलेला आहे. हे एक कारण. आणि दुसरं असं की माझा पहिला कविता संग्रह हा 1993 साली प्रकाशित झाला, पत्रास कारणके नावाचा. तिन्ही सांजेची भुलावण ज्यावेळेला प्रकाशित होत होता ते साल होतं 2018 आणि पहिल्या माझ्या कविता संग्रहाला 25 वर्ष पूर्ण होत होती. आणि म्हणून 25 वर्ष पूर्ण होत असतानाचा हा संग्रह म्हणून या संग्रहाबद्दल मला विशेष ओढ आहे आणि म्हणून हा संग्रह आज आपल्याशी गप्पा मारताना मी निवडलेला आहे.
अभिनेते सागर तळाशीकर यांना आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून पाहत असतो, ऐकत असतो. सतीश सोळांकूरकर यांचा रुजवात हा जो संग्रह आहे, ही जी दीर्घ कविता आहे, ती सागर तळाशीकर यांनी त्याचं उत्तम अभिवाचन केलं होतं. आज तिन्ही सांजेची भुलावण ह्या कविता संग्रहाबद्दल एक वाचक म्हणून त्यांना काय वाटतं ऐकूया. सतीश सोळांकूरकर हे भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई इथं काम करतात. म्हणजे त्याच्या आजूबाजूला सगळे शास्त्रज्ञ वावरत असतात, क्लिष्ट भाषा, अवघड विषय, तरी पण त्यांना कविता सुचतात कशा, हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. यावर आपण नंतर कधीतरी गप्पा मारू. तर सतीश सोळांकूरकर यांची आणि माझी पहिली भेट मी ठाण्यामध्ये राहायला आल्यानंतर झाली. रुजवात नावाची त्यांची एक दीर्घ कविता आहे. त्याच्या प्रकाशन समारंभामध्ये ती कविता मी अभिवाचन केलं होतं म्हणा किंवा काव्य वाचन केलं होतं म्हणा, मी सादर केली होती. आणि ती वाचताना मला जाणवत गेलं की या माणसाचं जगण्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. हलक्या फुलक्या कविता करणं, प्रेम कविता करणं आणि नुसती भारभार पुस्तकं छापणं हा यांचा प्रांत नाही आहे. कविवर्य ग्रेस यांच्या मैत्रीचा आनंद त्यांना खूप मिळालेला आहे. हे दोघं खूप चांगले मित्र होते आणि त्यांच्या लिखाणाचा काहीसा प्रभाव मला सोळांकूरकरांच्यावर जाणवत राहतो. पण त्यांचं ते अनुकरण अजिबात नाही आहे. त्यांची एक स्वतंत्र शैली आहे, पण एखाद्या चांगल्या गोष्टीचा प्रभाव एखाद्या गोष्टीला आणखी चांगला करत जातो, तसा त्यांच्या लिखाणामध्ये पडत गेलेला त्यांचा प्रभाव आणि त्यांचं उत्तम लिखाण मला जाणवत गेलं. रुजवातमध्ये ते मृत्यूसंदर्भात बोलतात, जगण्यासंदर्भात बोलतात आणि मग जाणवतं की या माणसाचा जगण्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्यांचं लिखाण त्यामुळेच खूप वेगळं ठरतं. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा एक काव्यसंग्रह आला होता, तिन्ही सांजेची भुलावण. त्याच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये सुद्धा मी 1-2 कविता वाचल्या होत्या. आणि त्याच्यानंतरचं त्यांचं आत्ता अलीकडचं पुस्तक म्हणजे सावलीचं घरटं, ललित निबंध आहेत त्याच्यामध्ये, ललित गोष्टी आहेत. तर त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याची प्रस्तावना अशोक बागवे यांनी केलेली आहे. पण हे पुस्तक सतीश सोळांकूरकर यांनी मला अर्पण केलं आहे. कदाचित आम्ही दोघे एका गावचे आहोत, चांगले मित्र आहोत म्हणून असेल, पण त्यांनी हे पुस्तक मला अर्पण करून माझा खूप मोठा सन्मान केलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील. आणि त्यांच्या पुस्तकांविषयी, त्यांच्या लिखाणाविषयी मला सतत असं जाणवत राहिलेलं आहे की प्रत्येक वेळी आपण ते वाचत असताना म्हणजे आपण तो त्यांच्या जगण्याचा अनुभव वाचकसुद्धा घेत असतो असं मला वाटत असतं. आता मी फार तुमच्याशी याबद्दल बोलत नाही, ते तुमच्याशी बोलतीलच. आणि त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मला असं म्हणायचं की तुम्ही रुजवात, तिन्ही सांजेची भुलावण आणि त्यांचे इतर काव्यसंग्रहसुद्धा वाचावेत. तुम्हाला एक वेगळीच अनुभूती नक्कीच येईल. दुःख माझे कोवळे ह्या पुस्तकातल्या काही ओळी. एकाकी चालत होते तेव्हाही अन आताही, वाऱ्याशी भांडत होते तेव्हाही अन आताही. नाहीस बोलला तूही पण बहुधा प्रेम असावे. नाहीस बोलला तूही पण बहुधा प्रेम असावे. अंदाजच बांधत होते तेव्हाही अन आताही, एकाकी चालत होते तेव्हाही अन आताही, वाऱ्याशी भांडत होते तेव्हाही अन आताही. प्रतिभाताई, गझल जी असते ना ती खरं तर परिपूर्ण असतेच, पण त्या गझलेला जेव्हा संगीत लाभतं आणि त्या गझलेचं जेव्हा गाणं होतं तेव्हा काय वाटतं हो? होय मृण्मयी, अगदी बरोबर. कसं असतं ना की कविता आवडणारे सगळेच असतात असं नाही, पण गाणं आवडणारे बहुतेक सगळे असतात. आणि आपल्या कवितेचं गाणं होणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि हा आनंद मला अनेकांनी दिला. दस्तूरखुद्द प्रसिद्ध संगीतकार यशवंत देवांनी माझ्या जवळजवळ 10 गझलला संगीत दिलं. आणि त्यानंतर सुमित्रा सामंत या तर आता मी प्रतिभा माझी प्रतिभा या कार्यक्रमात माझ्या बरोबरीने जसं 100 कार्यक्रमामध्ये त्यांनी माझ्या गझला गायलेल्या आहेत. आणि आता औरंगाबादच्या वैशाली कोतडीकर यांनी सुद्धा माझ्याबरोबर 1-2 मी प्रतिभा माझी प्रतिभाचे प्रयोग केले. तर माझ्या गझल या संगीतकारांच्या
आणि गायकांच्या तोंडून जेव्हा मी स्वतःही ऐकते तेव्हा मला खूप आनंद मिळतो. वाचक रजनी कुलकर्णी आणि प्रतिभा सराफ या आचार्य आणि मराठे या मुंबईतील महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि दोघी अतिशय गाढ मैत्रिणी आहेत. रजनी कुलकर्णी ह्या उत्तम वाचक आहेतच, पण प्रतिभा सराफ यांच्या प्रत्येक साहित्यकृतीच्या त्या पहिल्या वाचक आहेत. ऐकूया रजनी कुलकर्णी यांच्याकडून त्यांच्या मैत्रिणीच्या साहित्यकृतीविषयी. रजनी कुलकर्णी. तिने विविध कथा स्पर्धामध्ये, कविता स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि चक्क त्यात नंबरसुद्धा तिला यायला लागला. आणि अचानक एक दिवस तिने तिच्या स्वरचित कवितांचा कार्यक्रम मी प्रतिभा आणि माझी प्रतिभा हा सुरू केला आणि आम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता ती हळूहळू इतर लेखनाकडे पण सिरियसली वळू लागली. तिला अशी सवय आहे की ती एकदा जे लिहायला लागली की शेवटच्या ओळ झाल्यानंतर थांबते, अगदी नॉनस्टॉप लिहिते. आणि त्यामुळे नॅचरली ज्या अनवधान आणि चुका होतात त्या दुरुस्त करायला ती माझ्याकडे देत असे. आणि मग त्यामुळे तिच्या सगळ्या लेखाची पहिली वाचक मी आहे एवढं मात्र मी अभिमानाने सांगते. तिच्या एक आहे की जेव्हा कवितांचे गाणे होते तेव्हाच ती सर्वसामान्यांपर्यंत अधिक चांगल्या तऱ्हेनं पोचली जातात. प्रतिभाच्या कवितांना हे भाग्य लाभले आहे. एकदा एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी प्रतिभाची ओळख यशवंत देव यांच्याशी करून दिली आणि सांगितले की ही चांगली गझल लिहिते. आणि तर त्यांनी सांगितलं की तुझ्या ज्या गझला आहेत त्या मला पाठव. प्रतिभाने पाठवल्या आणि चक्क ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी तिच्या कविता गझलांना चाली लावल्या आणि तिच्या उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते तिच्या दुःख माझे कोवळे या गझल संग्रहाचं प्रकाशन झालं. त्यानंतर बेस्टच्या एका कार्यक्रमामध्ये तिची ओळख सुमित्रा सामंत ज्या बेस्टमध्ये जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी झाली. त्यांनी तिच्या काही कविता तिच्याकडे मागितल्या आणि त्या आकाशवाणीच्या मान्यता पात्र गायिका असल्यामुळे त्यांनी तिच्या अनेक कविता आकाशवाणीवर गायल्या आहेत आणि आदर करतात. आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तिला असं कळलं की औरंगाबादच्या वैशाली कुर्तडीकर ह्या तिच्या गझला सादर करतात त्यांच्या कार्यक्रमात आणि अशा तऱ्हेनं प्रतिभाची कविता तिच्या गझला या सर्वांकडे पोचवत आहेत गाण्याच्या स्वरूपात. याचा मला खूप आनंद होतोय. आतापर्यंत प्रतिभाचे 7 पुस्तकं प्रतिभाची प्रकाशित झाली आहेत. त्यात काव्यसंग्रह आहे, गझल संग्रह आहे, कथा ललित लेख याबद्दल आहे आणि त्याबद्दल तिला अनेक पारितोषिकही मिळाली आहेत आणि तिची अशीच उत्तरोत्तर अशीच प्रगती हो ही मी इच्छा करते. डहाळी झुकते फुलांची ओंजळ पुढे करायची, अनवाणी पायांसाठी काळजाची सावली धरायची. अशा एकापेक्षा एक अप्रतिम कविता ह्या कविता संग्रहामध्ये आहेत. ऐकूया एक कविता सतीशजींकडून. तिन्ही सांजेची बोलावण मी मगाशी तुम्हाला म्हणालो की याच्यामध्ये ज्या कविता आहेत त्या तिन्ही सांजेविषयी आहेत. गावाचे काही संबंध आहेत, संदर्भ आहेत, अनुभव आहेत. त्यातलीच एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो. मला पोहोचायचे आहे अशी एक कविता आहे. मला पोहोचायचं आहे तुझ्यापर्यंत, जसा मुळातून हळूहळू सरकत पोचणारा हिरवा रस. मला पोहोचायचे आहे तुझ्यापर्यंत, जसा मुळातून हळूहळू सरकत पोचणारा हिरवा रस. पानाच्या देठापर्यंत झिरपत जाणारा एक एक अलवार थेंब फुलांच्या सुगंधापर्यंत. मला पोहोचायचे आहे तुझ्यापर्यंत. मला पोहोचायचे आहे तुझ्यापर्यंत, जसे देवाच्या कौलाचे हलत राहावे फूल, हिरव्या कंच शिवारावर उतरत जाणारी रानफूल. मला
पोचायचे आहे तुझ्यापर्यंत जसे देवाच्या कौलाचे हलत राहावे फूल हिरव्या कंच शिवारावर उतरत जाणारी रानफूल. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत जसा पिलांच्या ओढीने झाडांकडे परतणारा पक्ष्यांचा थवा. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत जसा पिलांच्या ओढीने झाडांकडे परतणारा पक्ष्यांचा थवा वेळूबनाच्या नीरवतेमध्ये अडकलेला एकाकी रावा. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत जसे सावत्र मुलाच्या मुठीतून सांडून गेलेले दळणाचे पैसे. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत जसे सावत्र मुलाच्या मुठीतून सांडून गेलेले दळणाचे पैसे. माप ओलांडताना फुटून गेलेले आठवणींचे आरसे. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत जशी मृत्यूची निर्वाणीची हाक. मला पोचायचे आहे तुझ्यापर्यंत जशी मृत्यूची निर्वाणीची हाक. सगळे विझून गेल्यावर उरलेली जीवघेणी राख. सगळे विझून गेल्यावर उरलेली जीवघेणी राख. प्रतिभाताई म्हणतात, आठवणींनी रडता येते, कमाल आहे. तुझ्या विना मज जगता येते, कमाल आहे. लिहिण्याचे ते वय सरलेले काल तरीही आज तुझ्यावर लिहिता येते, कमाल आहे. प्रतिभाताई, तुमच्या ज्या गझल आहेत त्या खरंच कमाल आहेत. मला असं सांगा की गझल लिहिण्याची प्रक्रिया ही प्रत्येकाची वेगवेगळी असेल, पण तुमची कशी आहे? म्हणजे तुम्ही सलग गझल लिहिता की शेर आहेत गझलेतले ते वेगवेगळे लिहिले जातात? असं म्हणतात की प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते. तर हे जे लिखाण असतं ते कशा पद्धतीनं होतं हे तर सांगाच, पण त्यानंतर तुमची एखादी गझल देखील आम्हाला नक्की ऐकवा. या संग्रहाला अतिशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी दिली आहे आणि आजही खूप कौतुकाने ते माझ्या गझलकडे पाहतात, प्रोत्साहन देतात. जसं तू विचारलंस आत्ता की पूर्ण गझल एका वेळेस सुचते का, तर असं काही नाही मृण्मयी. एकदा मी आणि माझे पती महाबळेश्वरला गेलो होतो आणि तिथे उन्हाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस सुरू झाला. तो पहिला पाऊस असल्यामुळे मी त्याला आग्रहाने पावसात भिजायला घेऊन गेले आणि आम्ही तिथून परतल्यावर त्याला दरदरून ताप भरला. तेव्हा मी अशा 2 ओळी लिहिल्या की चिंब भिजणे सोसलेना ओल त्याला बाधली. चिंब भिजणे सोसलेना ओल त्याला बाधली. धुंद भोळ्या पावसाला डाव लावे लागले. आणि आम्ही आयुष्यात परत कधी एकत्र पावसात भिजलो नाही. आणि खूप नंतर ही गझल मी पूर्ण केली 3-4 वर्षानंतर की जीव घेण्या आठवांना बाळगावे लागले. जीव घेण्या आठवांना बाळगावे लागले. ते नकोसे श्वासही मज घेत जावे लागले. ते नकोसे श्वासही मज घेत जावे लागले. चिंब भिजणे सोसलेना ओल त्याला बाधली. चिंब भिजणे सोसलेना ओल त्याला बादली. धुंद भोळ्या पावसाला डाव लावे लागले. धुंद भोळ्या पावसाला डाव लावे लागले. आणि मी सुखाला जा म्हणाले एकदा वेड्या क्षणी. मी सुखाला जा म्हणाले एकदा वेड्या क्षणी. ते सखा सोडून जाता आठवावे लागले. ते सखा सोडून जाता आठवावे लागले. आणि शेवटचा शेर याच्यातला असा आहे की विसरला काळा सवे तो प्रीत माझी हे बरे. विसरला काळा सवे तो प्रीत माझी हे बरे. मी मला विसरून जावे समजवावे लागले. मी मला विसरून जावे समजवावे लागले. जीव घेण्या आठवांना बाळगावे लागले. ते नकोसे श्वासही मज घेत जावे लागले. ते नकोसे श्वासही मज घेत जावे लागले. वाह, क्या बात है. प्रतिभाताईंकडून आपण जाणून घेतली त्यांची गझल सुचण्याची प्रक्रिया.
कवी सतीश सोळांकुरकर यांचं एक पुस्तक आहे रुजवात. हा कविता संग्रह आहे आणि या कविता संग्रहामध्ये एकच कविता आहे, ती आहे दीर्घ कविता आणि साधारण 40 पानांचं हे पुस्तक आहे. तर ह्या मागची जी प्रक्रिया आहे ती देखील जाणून घ्यायला सतीशजी आम्हाला नक्की आवडेल. काय सांगाल तुम्ही? ही कविता लिहित असतानाची एक आठवण मला मुद्दाम इथे नमूद करावी अशी वाटते. एके रात्री मी ही कविता लिहायला बसलो. म्हणजे तेव्हा मी काही लिहितो आहे किंवा कविता मी लिहायला सुरुवात करतो आहे असं काही मनामध्ये नव्हतं. मी लिहायला बसलो आणि सलग 2.5 ते 3 तास ही कविता मी लिहित होतो. आणि तो इतका प्रचंड ताण माझ्यावर होता की ते सगळं लिहून झाल्यानंतर मी अक्षरशः असा गर्भगळीत झालो. माझ्या अंगात ताप चढला आणि त्यानंतरचे जवळजवळ 4-5 तास मी तापाने आजारी होतो. त्यानंतर कित्येक दिवस मी त्या कवितेकडे, म्हणजे जे काही लिहिलं आहे ते कविता आहे, लेख आहे, ललित लेख आहे, कथा आहे, हे मला काही कळत नव्हतं. आणि मग काही दिवसांनी आदरणीय प्राध्यापक अशोक बागवे यांच्याकडे मी ते बाळ घेऊन गेलो. त्यांना दाखवलं आणि त्यांना वाचून दाखवलं. त्यांना सांगितलं की हे असं असं लिहिलं आहे, हे नेमकं काय आहे असं तुम्हाला वाटतं? आणि ते म्हणाले की अरे ही तर अप्रतिम कविता आहे, दीर्घ कविता आहे आणि याचं पुस्तक करायला पाहिजे. अशा प्रकारचं लेखन मराठीमध्ये अभावानच झालेलं आहे. आणि मग रुजवात नावाचा तो संग्रह आम्ही प्रकाशित केला. हाही कार्यक्रम अतिशय उत्तम झालेला होता. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की सागर तळासीकर, ज्याचा उल्लेख मी आता केला, त्यानं जवळजवळ 45 ते 50 मिनिटे या रुजवात या दीर्घ कवितेचं वाचन केलं होतं. आणि त्याचा तो अभिवाचनाचा जो कार्यक्रम होता तो अतिशय अप्रतिम झाला होता आणि सगळ्या रसिकांची त्याला दाद मिळालेली होती. नवीन वर्षातला हा नवा भाग जो होता साहित्याच्या पारावरचा, तो कसा वाटला तुम्हाला हे जरूर कळवा. एक छोटीशी विनंती आहे, बऱ्याचदा काय होतं की तुमचे भरपूर अभिप्राय आम्हाला मिळत असतात, पण ते बऱ्याचदा व्हॉट्सॲपवर मिळत असतात किंवा वैयक्तिकरित्या मिळत असतात. तर ते अभिप्राय तर द्याच तुम्ही, ते खूप महत्त्वाचे असतात. पण त्याचबरोबर ग्रंथालीचं फेसबुक पेज, म्हणजे जिथे व्हिडिओ अपलोड झाला आहे त्याच्या खालीच जर तुमचा अभिप्राय मिळाला तर तो सगळ्यांना पाहता येईल, ही एक छोटीशी विनंती आहे. मंडळी, काय असतं ना की वर्ष बदलत राहतात, भिंतीवरचं कॅलेंडर बदलतं, पण काही नाती मात्र वर्षानुवर्षे तशीच असतात. आणि तसंच एक नातं म्हणजे ग्रंथाली आणि ग्रंथालीचे वाचक रसिक, हे नातं असंच फुलत राहील याची खात्री आहे. आणि त्याचसाठी आपण सगळेजण भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.